2 क्वेश्चन दिले होते. मॅम जो तुम्ही होमवर्क द्यायला तो मी आज टाकला. ओके ओके ठीक आहे. तर आज आपण काय बघणार आहोत, पुढचा पार्ट बघणार आहोत, बरोबर. मी कालच होमवर्क टाकलेला आहे. ओके, टेबल सांगितला होता तुम्हाला आणि डायव्हर्जन्स आणि माझं झालंय, कन्व्हर्जन्स मी आता सांगितलं, टाकून देईन. बरोबर. येस. एक मिनिट हा. स्क्रीन दिसते सगळ्यांना? Imagine an app that gives you instant and reliable answer. स्क्रीन दिसतीये? आपण काल एक फॉर्म्युला बघितला होता. कोणता फॉर्म्युला बघितलेला? मिरर फॉर्म्युला. तर मिरर फॉर्म्युला म्हणजे काय, तर तुम्हाला फोकल लेंथ काढायचे. फोकल लेंथ म्हणजे काय, तुम्हाला जी इमेज भेटणार आहे, ओके, त्याचा फोकस जो असणार आहे त्याची काय काढायचे तुम्हाला लेंथ. त्याचा फॉर्म्युला काय आहे, 1/v + 1/u = 1/f. आता हा जो v आहे, स्मॉल v, ओके, हा जो स्मॉल व्ही आहे तो आहे इमेज डिस्टन्स. इमेज डिस्टन्स म्हणजे काय, तुम्हाला जी इथे इमेज दिसेल, ही जी इमेज दिसतीये, ओके, त्या इमेज पासून या आरशाचं म्हणजे मिररचं जे डिस्टन्स आहे त्याला बोलतात इमेज डिस्टन्स, ओके. आणि यू म्हणजे काय, तर ऑब्जेक्ट डिस्टन्स. म्हणजेच ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणजे हा तुमचा जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्ट पासून ते मिररचं डिस्टन्स. म्हणजे काय, व्ही इज द डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड मिरर, इमेज अँड मिरर, आणि यू इज द डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड मिरर. व्ही काय आहे, कशामधलं अंतर आहे, आरसा आणि तुमची जी इमेज तुम्हाला भेटते त्याच्यामध्ये. येस. आणि यू काय आहे, स्मॉल यू काय आहे, तर आरसा आणि तुम्ही जो ऑब्जेक्ट ठेवणार आहे त्यांच्यामधलं अंतर, ओके. समजलं? येस मॅम. हा. यस मॅम. नंतर काय दिलेलं आहे, तर फॉर्म्युला एम. एम म्हणजे काय, तर मॅग्निफिकेशन. मॅग्निफाय म्हणजे काय, तर मोठ्या आकारात. आपण कसं आपल्या मोबाईलचा कॅमेरा घेतो, त्याच्यात फोटो काढतो आणि फोटो झूम करून बघतो, बरोबर. झूम करून बघतो म्हणजे साईज काय करतो, त्याची मोठी करून बघतो. ते झूम करून बघणं म्हणजे काय असतं, आपण मॅग्निफाय करतो. काय करतो, मॅग्निफाय करतो. काय करतो, मॅग्निफाय. मग आपण काही ठिकाणी बघितलं की आपल्याला इमेज जी मोठी भेटत होती, कशी भेटत होती, मॅग्निफाईड भेटत होती, बरोबर. काल आपण बघितलं, एक्सपेरिमेंट करून पण आपण बघितलं काल. टेबलमध्ये बघू आपण. बघा इथे मॅग्निफाईड दिलेलं आहे, इथे मॅग्निफाईड दिलेलं आहे, बरोबर. म्हणजेच काय भेटते तुम्हाला, इथे मॅग्निफाईड दिलेलं आहे.
इथे मॅग्निफाईड दिलेलं आहे आणि इथे मॅग्निफाईड दिलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला इमेज कशी भेटते, मॅग्निफाईड. मग ती मॅग्निफाईड म्हणजे किती मोठी? जर तुमचा ऑब्जेक्ट असेल 2 सेंटीमीटर आणि तुम्हाला इमेज भेटत असेल 4 सेंटीमीटर, म्हणजे ती किती मोठी झाली ते आपल्याला फाइंड करायचंय. मॅग्निफिकेशन म्हणजे आपल्याला इमेज किती मोठी भेटू शकते त्याला बोलतात मॅग्निफिकेशन. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला m इज इक्वल्स टू h2 अपॉन h1. h2 म्हणजे काय, तर तुमची जी इमेज तुम्हाला भेटते त्याची हाईट, आणि h1 म्हणजे काय, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, h2 म्हणजे काय, कसली उंची, इमेजची उंची. ओके, आणि h1 म्हणजे काय, तर कसली वस्तू, तुम्ही जी ऑब्जेक्ट इथे ठेवता, वस्तू जी ठेवता त्याची उंची. म्हणजेच काय येणार, -v अपॉन u. तुम्ही -v म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि u म्हणजे काय, तर इमेज डिस्टन्स. ओके, इथं हवं तर लिहून ठेवते मी. यू म्हणजे काय आहे, यू म्हणजे काय आहे, यू म्हणजे काय, ऑब्जेक्ट डिस्टन्स. स्मॉल यू, हा, स्मॉल यू मीन्स ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स बिटवीन distance between object and mirror. ओके, आणि v, स्मॉल v म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन इमेज अँड मिरर. ओके, त्यानंतर h1 म्हणजे काय, h1 म्हणजे ऑब्जेक्ट हाईट, आणि h2 म्हणजे काय, h2 म्हणजे काय येणार आहे, कसली हाईट येणार आहे, इमेजची हाईट. ओके, समजते, इमेजची हाईट. ओके, आता त्याच्यावर आपण थोडी काय बघू, थोडीस प्रॉब्लेम बघू. सॉल्व प्रॉब्लेम येतात ना, मॅथमॅटिकल प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात, ते आपण बघू. ठीक आहे, वेट. हा, तुम्हाला आता हा फॉर्म्युला पण लिहून ठेवायचा तुमच्या फॉर्म्युला बुक मध्ये. हा, पहिला फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे, कुठला, मिरर ह्याचा लिहिलेला आहे आपण, नंबर ऑफ इमेजेस आपल्याला किती भेटतील. सेकंड फॉर्म्युला तुम्हाला हा लिहायचा आहे. ओके, 1/v प्लस 1/u इज इक्वल्स टू 1/f. ओके, ह्याला बोलतात मिरर फॉर्म्युला. आता ह्याच्यावर आपण काय बघूया, एक सॉल्ड एक्झाम्पल बघूया, आणि तिथे मॅग्निफिकेशन पॉवर पण काढायचे. जो 2 फॉर्म्युले तुम्हाला भेटलेले आहेत. कोणते 2 फॉर्म्युले भेटलेले आहेत, एक तुम्हाला मिरर फॉर्म्युला भेटलेला आहे आणि दुसरा मॅग्निफिकेशन. ओके, समजलंय, 2 फॉर्म्युले नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. ओके, आता बघा काय दिलंय, मी तुम्हाला मराठीत पण सांगते आणि इंग्लिश मध्ये पण सांगते. ओके,
राजश्री वॉन्ट्स टू गेट अन इन्व्हर्टेड इमेज ऑफ हाईट 5 सेंटीमीटर. आता जी राजश्री आहे तिला कशी इमेज हवे? इन्व्हर्टेड म्हणजे कशी हवे? उलटी का सरळ? उलटी. इमेज. उलटी इमेज हवी आहे तिला, बरोबर. आणि त्याची हाईट किती असली पाहिजे? 5 सेंटीमीटर. किती हाईट असली पाहिजे? 5 सेंटीमीटर. तिला जी प्रतिमा मिळणार आहे त्याची हाईट किती असली पाहिजे? 5 सेंटीमीटर. ओके. ऑफ एन ऑब्जेक्ट केप्ट ॲट अ डिस्टन्स 30 सेंटीमीटर. आता तुम्हाला पहिलं भेटलेलं आहे इमेजची हाईट भेटली, म्हणजे गिव्हन मध्ये तुम्ही काय लिहिणार? गिव्हन इमेजची हाईट म्हणजे h2, बरोबर. इमेजची प्रतिमेची उंची म्हणजे h2 ती लिहिणार तुम्ही 5 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर आता हा इन्व्हर्टेड इमेज आहे. इन्व्हर्टेड इमेज असल्यामुळे त्याला आपण साइन मायनसचं देणार आहोत. म्हणजे हा समजा तुमचा ऍक्सिस झाला. ओके. तर इथे काय असणार आहे? निगेटिव्ह. उलट्या बाजूला येते ना. तुम्हाला ऍक्सिस माहिती आहे ना, XY ऍक्सिस? येस मॅम. जर आपण हा ऍक्सिस काढला तर आपली इमेज इथे येत असेल, बरोबर, ह्या दिशेने येत असेल तर त्याची हाईट इकडे येणार ना, याच्यावर आपण हाईट मोजणार. मग इथे काय असतं? तुमचं निगेटिव्ह असतं, बरोबर. ही साईड काय असते? खालची निगेटिव्ह असते, माहितीये? येस मॅम. हा, म्हणून त्यामुळे त्यांनी काय लिहिलंय? -5 सेंटीमीटर. समजलं एवढं? येस मॅम. हा. आता पुढे दिलंय त्यांनी ऑब्जेक्ट केप्ट ॲट अ डिस्टन्स 30 सेंटीमीटर. आपण जी वस्तू ठेवली आहे ती किती अंतरावर, किती डिस्टन्सवर ठेवली आहे? 30 सेंटीमीटर. पण आपला ऑब्जेक्ट कुठे आहे? इथे ऑब्जेक्ट आहे. ओके. इथे ऍक्सिस आपण पाहिलं तर ह्या साईडला पॉझिटिव्ह असतं आणि ह्या साईडला काय असतं? निगेटिव्ह असतं. त्यामुळे आपण काय हे अंतर बघतोय, बरोबर. कुठलं अंतर बघतोय? हे अंतर बघतोय. पण हे अंतर कुठल्या साईडला आहे? लेफ्ट साईडला आहे. त्यामुळे त्याची साईन काय येणार? निगेटिव्ह. काय येणार? निगेटिव्ह. म्हणून मग ऑब्जेक्ट डिस्टन्स काय लिहिलं आपण? -30 सेंटीमीटर. समजलं? येस मॅम. त्यानंतर द फोकल लेंथ ऑफ अ मिरर इज 10 सेंटीमीटर. आता हा फोकल लेंथ पण आपल्याला ह्याच साईडला भेटणार आहे. ओके. ह्याच साईडला भेटल्यामुळे त्याची पण साईन काय येणार आहे? निगेटिव्ह. काय येणार आहे? निगेटिव्ह येणार आहे. आता तुम्हाला ऑब्जेक्टची जर हाईट दिली असती, कशाची? वस्तूची जर उंची दिली असती तर ती इथे वरच्या साईडला आली असती. मग तुम्ही ती पॉझिटिव्ह मध्ये लिहिली असती, कारण इथे काय असतो? तुमचा पॉझिटिव्ह ऍक्सिस असतो आणि इथे निगेटिव्ह ऍक्सिस असतो. पण आपल्याला कसली हाईट दिली आहे? इमेजची हाईट दिली आहे. आणि आपली इमेज कशी आहे? इन्व्हर्टेड आहे. जर इरेक्ट असती तर आपण पॉझिटिव्ह लिहिलं असतं, पण इन्व्हर्टेड आहे, ती उलटी आहे. उलटी आहे म्हणजे ती खालच्या दिशेला आहे. म्हणून आपण साईन कुठली दिली आहे? निगेटिव्ह दिलेली आहे. समजलं आपण साईन निगेटिव्ह का दिलेली आहे? ऍक्सिस लक्षात ठेवायचा, XY ऍक्सिस. ओके. ओके मॅम. आता आपल्याला फाइंड काय करायचं? आपल्याला गिव्हन क्वांटिटी आपण लिहिल्या. जसं आपण एक एक लाईन वाचतो ना तस तशा गिव्हन आपण लिहित जायचं. गिव्हन पहिलं काय आहे? तर इमेज ऑफ अ हाईट. इमेज हाईट म्हणजे H2 आहे 5 सेंटीमीटर, पण इमेज आपली आहे उलटी म्हणून आपण लिहिलं -5. ओके. नंतर डिस्टन्स कसलं? डिस्टन्स ऑब्जेक्टचं डिस्टन्स दिलेलं आहे 30 सेंटीमीटर, पण ऑब्जेक्ट आपण कुठल्या बाजूला ठेवलं आहे? निगेटिव्हच्या बाजूला ठेवलं आहे, म्हणून आपण त्याला -30 सेंटीमीटर दिलं. फोकल लेंथ पण आपले निगेटिव्ह साईडला आहे, म्हणून पण आपण F = 10 सेंटीमीटर. 3 क्वांटिटीज आपल्याला भेटल्या. आता काय फाइंड करायचंय? व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मिरर शुड रिप्लेस दॅट स्क्रीन. ओके. की डिस्टन्स किती असलं पाहिजे मिररचं स्क्रीन पासून, आणि व्हॉट विल बी द टाइप ऑफ इमेज अँड व्हॉट इज द लेंथ ऑफ ऑब्जेक्ट. आता हा आपल्याला भेटणारी इमेज कशी आहे, टाइप ऑफ इमेज कशी आहे ती बघायची. ओके. आता अकॉर्डिंग टू फॉर्म्युला आपला काय आहे? हा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? 1/v + 1/u = 1/f. आपल्याला काय दिलेलं आहे?
यू दिलाय, ऑब्जेक्ट डिस्टन्स दिलेला आहे आणि इमेजची हाईट दिलेली आहे. ओके, सो आपण टाकणार आहोत, फक्त आपण रिअरेंज करून घेणार कारण आपल्याला 1/v म्हणजे इमेज डिस्टन्स आपल्याला काढायचे. समजतंय? येस मॅम. इमेज डिस्टन्स आपल्याला काढायचंय म्हणून आपण इमेज डिस्टन्स एक साइडला ठेवलं आणि हा 1/u प्लस होता तो इकडे गेल्यावर काय झाला मायनस. आपण व्हॅल्यू टाकल्या, एफच्या जागी -10 टाकलं आणि यूच्या जागी -30 टाकलं. ओके, आता आपण दोघांचा काय सेम केला, दोघांचा डिनॉमिनेटर छेद सेम करण्यासाठी काय केलं, याला इथे वरती 3 नी मल्टिप्लाय, कारण 10 ला कितीने मल्टिप्लाय करायला लागणार 3 नी, म्हणून इथे पण आपण 3 नी मल्टिप्लाय केलं. ओके, म्हणून आला आपला -3 प्लस हा आला मायनस प्लस. तुम्हाला छेद सारखा करता येतो ना, डिनॉमिनेटर आपण काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय करतो आपण डिनॉमिनेटर सारखा करतो. तो सारखा केल्यानंतर आपल्याला काय भेटली व्हॅल्यू काय भेटली 1/v इज इक्वल्स टू -2/30. बरोबर, पण आपल्याला काय हवंय v हवाय म्हणून आपण त्याचा काय केला रेसिप्रोकल म्हणजे उलट केलं. 1/v इज इक्वल्स टू -2/30 आहे तर v इज इक्वल्स टू काय येणार, v इज इक्वल्स टू 30 अपॉन म्हणजे मायनस साइन इथेच राहील वरती -30/2. बरोबर, मग काय आन्सर येईल तुमचं v इज इक्वल्स टू -15. काय आन्सर आलं v इज इक्वल्स टू -15. v काय आहे तुमचा इमेज डिस्टन्स. बरोबर, काय आहे आता हा समजा तुमचा मिरर आहे. बरोबर, हा, पण तुमची इमेज पण ह्या साईडला भेटतेय म्हणून मग त्याचं जे डिस्टन्स येणार आहे ते पण निगेटिव्हच येणार आहे. बरोबर, जर तुमची इमेज इथे भेटली असती तर तुमचं डिस्टन्स पॉझिटिव्ह मध्ये लिहिलं असतं, पण तुमची इमेज ह्या साईडला भेटतीये म्हणून त्याचं पण डिस्टन्स कशामध्ये येणार निगेटिव्ह मध्ये. समजलं? समजलं का कसं आलं आन्सर? येस मॅम. आता आपल्याला लिहायचंय की मॅग्निफिकेशन म्हणजे आपल्याला मिळाली इमेज ही ऑब्जेक्ट पेक्षा मोठी आहे की लहान आहे हे आपल्याला फाइंड करायचंय. आपल्याकडे ऑब्जेक्टची हाईट आहे, सॉरी इमेजची हाईट ऑलरेडी आहे, आपल्याला फाइंड करायची ऑब्जेक्टची हाईट. जर ऑब्जेक्टची हाईट इमेज पेक्षा मोठी आली म्हणजे इमेज आपण काय येणार डिमिनिश छोटी. जर इमेज ऑब्जेक्टची हाईट इमेज पेक्षा लहान आली तर आपण काय लिहिणार मॅग्निफाईड. समजलं? टाईप लिहायचंय ना, टाईप म्हणजे ती रिअल आहे का डिमिनिश्ड आहे. आता ती आपण निगेटिव्ह लिहिले म्हणजे ती रिअलच असणार. ओके, कारण ह्या साईडला आले, कुठे आले आपण इमेजचं डिस्टन्स काढले ना, इमेजचा डिस्टन्स आला आपला निगेटिव्ह मध्ये. इमेजचं डिस्टन्स निगेटिव्ह आलं म्हणजे ती कशी आहे रिअल आहे. काय आहे रिअल. कशावरून समजलं आपल्याला इमेज रिअल आहे, इमेजचं डिस्टन्स आपल्याला निगेटिव्ह मध्ये भेटलं म्हणजेच निगेटिव्ह मध्ये भेटलं याचा अर्थ तुमची इमेज ही या साईडला आहे. ओके, तुमची इमेज ही या साईडला आहे म्हणून काय येणार ती इमेज रिअल. ओके, आता ते डिमिनिश्ड आहे का मॅग्निफाईड आहे हे आपल्याला फाइंड करायचंय. आपल्याकडे फॉर्म्युला आहे m इज इक्वल्स टू h2/h1 इज इक्वल्स टू -v/u. ओके, आपल्याला h1 फाइंड करायचंय, ऑब्जेक्टची हाईट फाइंड करायची म्हणून h1 आपल्याला काय करायचंय फाइंड करायचंय. म्हणून h1 आपण x साईडला घेतला, जो डिनॉमिनेटर म्हणजे छेदात होता तो अंशात लिहिला आणि हा h2 आणि ह्या टर्म इथे आणल्या. ओके, हा h1 इथे गेला आणि ह्या टर्म u इथे आला आणि v कुठे गेला छेदामध्ये. समजलं? हा काय तुम्हाला ही रिअरेंजमेंट माहिती आहे ना काय करतो आपण? येस मॅम. आणि मग आपण व्हॅल्यू टाकला, u ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे -30. ऑब्जेक्ट डिस्टन्स h2 काय आहे -5, आपण इथे लिहिलेली आहे -5. बरोबर, आणि आत्ताच आपल्याला भेटली v ची व्हॅल्यू ती आपण इथे टाकली -15. आणि निगेटिव्ह निगेटिव्ह काय होतं ऋण धन होतं. बरोबर, ऋण धन होतं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. बरोबर, पॉझिटिव्ह. हा
आणि इथे ऑलरेडी मायनसची साईन आहे, इथे ऑलरेडी मायनसची साईन आहे, म्हणजे काय झाली, ही मायनसची साईन कॅन्सल होईल, ही मायनसची साईन आणि ही मायनसची साईन काय झाली, म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह झाले पॉझिटिव्ह, सेम ही आणि ही साईन काय झाली पॉझिटिव्ह, म्हणजे तुमचा आन्सर कशामध्ये येणार, पॉझिटिव्ह मध्ये येणार. ओके, कारण तुमची ऑब्जेक्ट अशी आहे ना, बरोबर, मग त्याची हाईट तुमची पॉझिटिव्ह मध्येच येणार. आपण थोडीच असं ठेवलंय आपला ऑब्जेक्ट उलटा, नाही, आपला ऑब्जेक्ट कसा आहे, असा आहे सरळ, बरोबर, म्हणजे ती पॉझिटिव्ह मध्येच येणार. तर किती आली हाईट त्याची, 10 सेंटीमीटर, बरोबर, आणि आपल्या इमेजची हाईट किती होती, 5 सेंटीमीटर. मग इमेज मोठी आहे का ऑब्जेक्ट मोठी आहे, इमेज कसं आहे आता, छोटी आहे. इमेज कशी आहे, प्रतिमा कशी भेटली तुम्हाला, छोटी भेटली, प्रतिमा वस्तूपेक्षा छोटी आली, म्हणून मग आन्सर मध्ये काय लिहिणार, जी इमेज किंवा प्रतिमा जी भेटणार आहे ती रिअल आहे आणि डिमिनिश्ड म्हणजे छोटी आहे. समजलं, Yes, ma'am. समजलं का, Yes, ma'am. समजलं. आता तुम्हाला हे प्रॅक्टिस साठी हा सॉल्व्ड एक्झाम्पल लिहायचा आहे, तुमच्या बुक मध्ये असेल ना, पेज नंबर, पेज नंबर 126 आहे. ओके, काय करायचं, पेज नंबर काय 126 आहे, त्याच्यावरच हे सॉल्व्ड एक्झाम्पल लिहून काढा. ओके मॅम. ओके मॅम, होमवर्क आहे का, हा, पेज नंबर 28 का मॅडम, 126 किती हो मॅम, एकच आहे, 126. ओके मॅम, बी का, आणि क्वेश्चन नंबर 5 मधला क्वेश्चन ए तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ओके, ओके मॅम, ओके मॅम. क्वेश्चन नंबर, पेज नंबर 127, त्याच्याच खाली क्वेश्चन नंबर 5 दिसतोय सगळ्यांना, यस मॅम. त्याच्यामधला हा ए वाला. ओके, तसाच आहे साधारण. फोर्थ काय क्वेश्चन, ओके टीचर, 2 सॉल्व्ड एक्झाम्पल तुम्हाला लिहायचे. ओके, आज तुम्हाला रायटिंग वर्क काय आहे, फॉर्म्युला लिहायचा आहे तुमच्या फॉर्म्युला नोटबुक मध्ये, फॉर्म्युलाच्या बुक्स मध्ये. कोणता फॉर्म्युला लिहायचा आहे तुम्हाला, इमेज मिरर फॉर्म्युला, हा जो आहे तो मिरर फॉर्म्युला लिहायचा आहे. कुठला, 1/v + 1/u, हा मिरर फॉर्म्युला लिहायचा आहे. आणि देन मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला लिहायचा आहे. ओके, हे 2 फॉर्म्युले तुमच्या फॉर्म्युला बुक मध्ये पण लिहा आणि तुमच्या मेन बुक मध्ये लिहून परत इकडे हा जो मी वरती बॉक्स दिलाय की यू काय आहे, व्ही काय आहे, H1 काय आहे, H2 काय आहे, याही गोष्टी तुम्हाला मेन्शन करून ठेवायच्या आहेत, म्हणजे तुम्ही जेव्हा एक्झामच्या टाइमला वाचाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. ओके, हायलाइट करून ठेवा किंवा बॉक्स करून ठेवा. समजलं, आणि फॉर्म्युले लिहिल्यानंतर, नोट डाऊन केल्यानंतर त्या 2 तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, हो टीचर. ओके, आता आपण काही त्याचे युजेस बघूया. हे कुठल्या प्रकार आहेत, कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव्ह मिरर, स्पेरिकल मिररचे प्रकार आहेत, बरोबर. कसले प्रकार आहेत, स्पेरिकल मिरर. जसं आपण बघितलंय, कॉन्व्हेक्स मिरर कुठे वापरतो, गाडीच्या मिररला, व्हेकल्सच्या मिररला आपण कॉन्व्हेक्स मिरर वापरतो. आता पहिले बघा, युजेस ऑफ कॉन्केव्ह मिरर. युजेस ऑफ कॉन्केव्ह मिरर कुठे केला जातो, हेअर सलॉन मध्ये, त्यानंतर डेंटल क्लिनिक्स मध्ये, नंतर बॅटरीज मध्ये, बॅटरीज और व्हेकलच्या हेडलाइट्स ज्या असतात पुढच्या, ओके, त्याच्यामध्ये केला जातो. फ्लड लाईट्स मध्ये, त्यानंतर व्हेरियस सोलार इक्विपमेंट्स. कारण सोलार इक्विपमेंट्स तुम्हाला मगाशी कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स सांगितलं, बरोबर, अगोदर आपण बघितलं. हे बघा, कॉन्व्हर्जन्स, कॉन्केव्ह मिररचं काय आहे, मेन कॉन्व्हर्जन्स म्हणजे काय करतं, एका ठिकाणी फोकस करतं, बरोबर. जेवढे रेस त्याला आपटलेत ते काय करतात, सगळे एका ठिकाणी
फोकस करतात. आणि आपलं सोलारचं मेन वर्क काय असतं की सगळा प्रकाश काय करायचंय आपल्याला एका ठिकाणी फोकस करायचंय. काय करायचंय एका ठिकाणी फोकस करायचंय बरोबर. म्हणून सोलार इक्विपमेंट मध्ये कोणत्या प्रकारचा मिरर यूज केला जातो तर कॉन्केव्ह मिरर यूज केला जातो. कोणता कॉन्केव्ह मिरर कॉन्केव्ह मिरर. टीचर चष्म्याची काच कोणत्या मिररची असते? काय चष्म्याची जी काच असते ती कोणती असते? कॉन्केव्ह ती असते की काच कोणती तो असते? मिरर नसतो, ती लेन्स असते. तो मिरर नाही, ती लेन्स असते. अच्छा. लेन्सचा पार्ट वेगळा येतो, त्याचा स्टडी वेगळा येतो. ओके, ती मिरर नसते. ओके मॅम. ते बायफोकल लेन्स असतात त्याचा स्टडी खूप वेगळा आहे थोडासा. आणि हा आपण मिरर बघतो. हेअर सलॉन मध्ये बघतो आपण. नंतर डेंटल क्लिनिक मध्ये तुमचे जे डॉक्टर हे करतात ना, आतमधून चेक करतात. ओके, नंतर बॅटरीज, व्हेकल्स ऑफ हेडलाइट्स तो पुढचा असतो. ओके, त्यानंतर फ्लड लाईट्स आणि सोलार इक्विपमेंट. त्यानंतर कॉन्व्हेक्स मिरर, राईट अँड लेफ्ट साइड आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. मिरर्स ऑन द ट्रेन्स और व्हेकल्स. देन लार्ज कॉन्व्हेक्स मिरर्स आर इन्स्टॉल इन द स्क्वेअर ऍट द गेट. म्हणजे कोण बाहेरून येत असेल तर चेक करायला. नंतर अदर युजेस पेरिस्कोप. पेरिस्कोप तुम्ही कधी पाहिलंय? पेरिस्कोप ऐकलंय? ऐकलंय, बघितलंय फोटो मध्ये, पण रिअल मध्ये नाही बघितलेलं. कुठे यूज करतात माहितीये? नाही नो टीचर. फक्त नाव ऐकायची नाही बघितलंय. काय? फक्त नाव ऐकलंय. मॅम आकाशातील तारे बघण्यासाठी. नाही. पेरिस्कोप पाणबुड्यांमध्ये यूज करतात का? हा, येस, पाणबुडींमध्ये, मरीन्स मध्ये. थांबा तुम्हाला दाखवते. टीचर सबमरीन मध्ये. सबमरीन मध्ये, येस. पाण्याच्या खाली बघण्यासाठी. पाण्याच्या खाली सबमरीन त्याची रचना बघा कशी आहे, तुम्हाला दाखवते. एक मिनिट. दिसतंय हे? हो टीचर. आता याची कशी अशी रचना असते, याला बोलतात पेरिस्कोप. म्हणजे जेणेकरून इथे काय असेल, सबमरीन्स बोटी. सबमरीन्स म्हणजे काय, समुद्राच्या आतमध्ये बोटी असतात बरोबर. मग जर वरून बोट येत असेल किंवा एखादा मासा येत असेल, कुठलीही शत्रू जर हल्ला करत असेल, तर आपल्याला समजायला पाहिजे ना वरून बोट येते बरोबर. मग त्यासाठी अशी रचना केली असते. इथे काय केलेले असतात, मिरर्स ठेवलेले असतात. मिरर्स दिसतात तुम्हाला? हे मिरर्स आहेत सगळे. हे काय मिरर्स आहे. मग जेणेकरून इथे या बोटीमध्ये जो कोणी बसला आहे तिथून काय करणार, तो बघणार. आणि इथून जर कोण येत असेल तर त्याची इमेज या आरशांवर पडेल. आरशांवरून रिफ्लेक्ट होत 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 मध्ये इथे जो बोटीमध्ये बसलाय त्याला ते दिसेल. समजलं? म्हणून अशी रचना केली, जेणेकरून तुम्ही जर असं सरळ जर तुम्ही वापरलात तर तुम्हाला दिसणार आहे का? काय नाही दिसणार बरोबर. म्हणून मग आपण एल टाईपची अशी
रचना केले आणि त्याच्यामध्ये काय केलेत, मिरर बसवलेत. म्हणजे इथून हा जो लाईट पडणार तो रिफ्लेक्शन होऊन इथून रिफ्लेक्ट होऊन तो आपल्या आईजवर रिफ्लेक्ट होणार आणि मग आपल्याला इथून एखादी जर बोट येत असेल किंवा काही येत असेल तर आपल्याला ते खाली आतमध्ये समुद्रात असून सुद्धा आपण पाहू शकतो. समजलं? हो टीचर. पेरिस्कोप समजलं काय असतं? It Ma'am, is हो used in टीचर. Yes. submarine. हो टीचर. Okay, periscope is used. Hello ma'am. Yes. मॅम आपण पेरिस्कोप लेन्सचा स्मार्टफोन मध्ये पण यूज करतो ना, कॅमेरामध्ये. अच्छा, लेन्सचा. ओके ओके, लेन्स. त्यानंतर यूज काय आहे, कॅलिडोस्कोप. कॅलिडोस्कोप ऐकलंय कधी? येस मॅम. येस टीचर. हो, जो ma'am. काय आम्ही असतं? आठवीत होते तेव्हा आहे. एक जो आम्ही डिझाईन आठवीत तयार होते होत तेव्हा आहे असते. ना ऐकायला. डिझाईन तयार होत असते ना. येस मॅम. तुम्ही जर काय करता, आरसे जर काय केले तसे फिरवलेत बरोबर, तर काय होतं त्याच्यामध्ये एक डिझाईन तयार होते आरशांची. पाहिले का कधी? येस मॅम. येस मॅम. हो टीचर. आपण घरी पण बनवू शकतो कॅलिडोस्कोप, बरोबर ना? हो टीचर. येस. मी बनवलाय मॅडम. ओ नाईस, व्हेरी नाईस. मग त्या डिझाईन्स बघताना मजा येते ना, वेगवेगळ्या डिझाईन्स दिसतात बरोबर. हो टीचर. येस. ओके. आणि अजून काय आपलं स्ट्रीट लाईट. आपल्या ज्या स्ट्रीट लाईट असतात वरती, ओके, रस्त्यावर ज्या लाईट्स असतात त्याच्यामध्ये पण काय यूज केलेलं असतं, मिरर्स यूज केलेले असतात. ओके. पेरिस्कोप, कॅलिडोस्कोप आणि स्ट्रीट लाईट्स. क्लिअर? युजेस. आणि तुमचा आजचा नेक्स्ट क्वेश्चन आहे युजेस ऑफ स्पेरिकल मिरर्स. हे तीनही तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. येस टीचर. अजून काय आहे? ठीक आहे. काय लिहायचे? सेकंड क्वेश्चन काय सांगितलं मी, युजेस ऑफ स्पेरिकल मिरर्स. ओके. फर्स्ट क्वेश्चन काय लिहायचंय तुम्हाला, फॉर्म्युला आणि त्याचा न्यूमरिकल्स. ओके. सेकंड क्वेश्चन काय लिहायचंय, युजेस ऑफ स्पेरिकल मिरर्स. ठीक आहे. येस टीचर. येस मॅम. ओके. आपण काही हे बघू, थोडेसे न्यूमरिकल्स बघू, 2-3. दिसतंय तुम्हाला क्वेश्चन? हो टीचर. काय दिले त्यांनी, अँड ऑब्जेक्ट ऑफ हाईट 2 सेंटीमीटर. ऑब्जेक्टची हाईट दिलेली आहे. ऑब्जेक्ट कसा असतो तुमचा, ऑब्जेक्ट सरळ असतो. ओके. या दिशेला असतो म्हणजे पॉझिटिव्ह दिशेला असतो. त्यामुळे ते काय येणार आहे, पॉझिटिव्ह मध्ये, ऋण मध्येच येणार आहे. समजलं? धन मध्येच येणार आहे. त्यानंतर काय दिलं, इट्स प्लेस्ड ऍट अ डिस्टन्स 20 सेंटीमीटर. ऑब्जेक्ट कुठे ठेवलेला आहे, 20 सेंटीमीटर. आपला हा काय आहे, मिरर आहे. ओके. म्हणजे हा ऍक्सिस झाला. ओके. ह्याला असं तुम्ही इमॅजिन करायचे, आपला ऑब्जेक्ट इथे ठेवलेला आहे, ह्या दिशेला ऑब्जेक्ट आहे. म्हणजे पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार?
या दिशेला असल्यावर काय येणार? निगेटिव्ह, बरोबर? या दिशेला असल्यावर काय येणार? निगेटिव्ह. म्हणून मग आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स काय आपला? यू. म्हणून काय लिहिला? ऑब्जेक्ट डिस्टन्स यू. ऑब्जेक्ट डिस्टन्स यू इज इक्वल्स टू -20 सेंटीमीटर. पुढे जायचं आता. इन फ्रंट ऑफ कॉन्केव्ह मिरर्स ऑफ अ फोकल लेंथ 12 सेंटीमीटर. फोकल लेंथ पण आपली याच दिशेला येणार आहे. हो टीचर. मग निगेटिव्ह येणार की पॉझिटिव्ह येणार? निगेटिव्ह. निगेटिव्हच. फोकल लेंथ पण आपली काय येणार आहे? याच दिशेला. म्हणून मग ती पण काय येणार? निगेटिव्ह, बरोबर? म्हणून मग काय लिहिलं? -12 सेंटीमीटर. आता आपला फॉर्म्युला काय आहे? 1/v प्लस 1/u इज इक्वल्स टू 1/f, बरोबर? आता फाइंड काय करायचंय? फाइंड द पोझिशन, साईज अँड नेचर ऑफ इमेज. पोझिशन म्हणजेच काय? तर इमेजचं आरशापासून असलेलं डिस्टन्स, प्रतिमेचं आरशापासून असलेलं अंतर आपल्याला काढायचंय. म्हणजेच काय येणार त्याची पोझिशन. अंतर म्हणजेच काय येणार? व्ही. ओके, अंतर म्हणजेच काय येणार? व्ही. 1/v. मग हा 1/v फाइंड करायचा आहे म्हणून आपण त्याला इथंच ठेवलं आणि 1/u इथे टाकलं म्हणून तो कशात आला? मायनस मध्ये, बरोबर? 1/12 मायनस प्लस. हवं तर या न्यूमरिकलचा स्क्रीनशॉट काढून पण ठेवू शकता तुम्ही. ओके, तुम्हाला प्रॅक्टिस साठी. त्यानंतर व्हॅल्यू पुट केल्या आणि जसं आपण मॅथ्स मध्ये सॉल्व्ह करतो तसं सॉल्व्ह केलं आणि आपल्याला व्ही काय भेटला? 30 सेंटीमीटर. काय भेटला? 30 सेंटीमीटर. आता हा व्ही आपल्याला इथे भेटलाय. व्ही पॉझिटिव्ह भेटलाय. इमेज डिस्टन्स कसं भेटलंय? पॉझिटिव्ह. ओके, पॉझिटिव्ह. त्यानंतर बघा तुम्हाला त्यानंतर काय फाइंड करायचंय? साईज आणि नेचर ऑफ इमेज. साईज आणि नेचर ऑफ इमेज साठी कुठला फॉर्म्युला आहे? H2/H1 इज इक्वल्स टू V/U. H2 दिलेला आहे का? I नाही दिलेला आहे. H1 दिलेला आहे 2. तो इथे आपण पुट केला. O च्या जागी, O म्हणजे H2 आहे, इथे आपण पुट केला आणि इथे 30/-20. ओके, इथे त्यांनी ऍक्च्युली निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह चुकून त्यांनी दिलेलं आहे. पॉझिटिव्ह ऍक्च्युली निगेटिव्ह पाहिजे होतं कारण -1/30 आहे ना, तर तो मायनस साईन तशीच राहणार ती. ओके, त्यांचं मिस्टेक असेल ती, लक्षात घ्या. -30 येईल कारण इमेज तर आपल्याला या साईडलाच भेटते, रिअल इमेज भेटते, तर मग मायनसच यायला पाहिजे. कारण व्हर्च्युअल असेल तर ती इथे येईल. ओके, लक्षात घ्या, व्हर्च्युअल आणि रिअल. तर मायनस भेटलं, -30/-20. काय आन्सर आलं? 1.5. 2/1.5 मीन्स 2 × 1.5 म्हणजेच काय येणार? 3 सेंटीमीटर. ओके, आता इमेज भेटलाय 3 सेंटीमीटर. ऑब्जेक्ट आहे आपला 2 सेंटीमीटर. म्हणजे इमेज आपली मोठी आली आहे. इमेज कशी आली आहे? मोठी आली आहे. म्हणजेच रिअल आहे. रिअल कशावरून सांगितलं? इथे निगेटिव्ह आले, त्यांचं चुकलं या, पॉझिटिव्ह नाही, तर निगेटिव्ह मध्ये आन्सर आहे. निगेटिव्ह आन्सर आलं तर इमेज शुड बी इन अ रिअल. लक्षात ठेवा, निगेटिव्ह आन्सर आलं तर तुमची प्रतिमा कशी असणार आहे? रिअल असणार आहे. ओके, त्यानंतर त्याची हाईट इन्व्हर्टेड कशावरून? त्याची हाईट काय आली आहे? ओके, इन्व्हर्टेड आणि नंतर मॅग्निफाईड. क्लिअर झालं? येस मॅम. ओके, हवं तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा प्रॅक्टिस साठी. ओके, घेतला टीचर. गुड. पुढचं आपण बघू. हे सिंपल तुम्हाला फोकल लेंथ दिले काढायला डिरेक्टली. फोकल लेंथ म्हणजे डिरेक्टली तुम्हाला इमेज डिस्टन्स दिलंय, ऑब्जेक्ट डिस्टन्स दिलंय
बघा कॉन्केव्ह मिरर फॉर्म्स अ रिअल इमेज. त्यांनी सांगितलंय रिअल इमेज फॉर्म करते ऍट अ डिस्टन्स 30 सेंटीमीटर. इमेज डिस्टन्स दिले म्हणजे व्ही दिलेला आहे सॉरी ऑब्जेक्ट डिस्टन्स, ऑब्जेक्ट प्लेस्ड इन फ्रंट ॲट ऑब्जेक्ट डिस्टन्स दिलेला आहे 30 सेंटीमीटर आणि साईज 3 टाइम्स द साईज ऑफ द ऑब्जेक्ट. ओके फाइंड द, आणि त्याची साईज जी आहे ऑफ साईज 3 टाइम्स ऑफ साईज ऑफ ऑब्जेक्ट. ओके म्हणून त्यांनी 3 टाइम्स काय केलंय 90 सेंटीमीटर. हे जे डिस्टन्स आहे हे 30 सेंटीमीटर आहे, 3 टाइम्स दिलंय म्हणून 90 सेंटीमीटर. आणि तुम्हाला फाइंड करायचंय फोकल लेंथ आणि पोझिशन. फोकल लेंथ काय आपण सेम फॉर्म्युला यूज करायचं, त्यात व्हॅल्यू टाकायची. रिअल इमेज सांगितले म्हणून त्यांनी काय दिलंय मायनस मध्ये दिलेलं आहे आणि तुम्ही फॉर्म्युला टाकून त्याच्यात व्हॅल्यू पुट करायच्या. फोकल लेंथ काय आली 22.5 सेंटीमीटर. ओके नंतर पोझिशन, पोझिशन काय इमेज शाल बी 90 सेंटीमीटर. आता पोझिशन काय, पोझिशन फ्रॉम इमेज इज इक्वल टू 3 टाइम्स डिस्टन्स फ्रॉम द ऑब्जेक्ट. म्हणून पोझिशन फ्रॉम द इमेज काय येणार 90 सेंटीमीटर. ओके समजलं? हो टीचर. ओके आता कोणाला काही डाऊट आहे? नो मॅम. नो मॅम. नाही टीचर. नाही टीचर. इथे आपला लेसन संपलेला आहे. थांबा क्वेश्चन बुक मधलं कुठलं कुठलं क्वेश्चन, बुक मधलं मी एक क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 मधला तुम्हाला कोणता करायचंय ए. पेज नंबर 127 कोणता करायचा आहे ए मध्ये, ए वाला करायचा आहे. त्यानंतर बी पण करा. ओके ए बी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 1 मधला क्वेश्चन ए, क्वेश्चन नंबर 1 मधला क्वेश्चन ए. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन प्लेन मिरर, कॉन्केव्ह मिरर अँड कॉन्व्हेक्स मिरर. ओके त्यानंतर याच्यामध्ये त्यानंतर क्वेश्चन 1 मधला क्वेश्चन ए समजलंय? Yes, Yes or ma'am. no? हा नंतर क्वेश्चन 2 सॉरी क्वेश्चन 3, क्वेश्चन 1 ए त्यानंतर क्वेश्चन 3 आणि त्यानंतर क्वेश्चन 4. ओके हो टीचर. क्वेश्चन 1 ए, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4, क्वेश्चन 5 ए बी. समजलं? Yes, ma'am. एवढे क्वेश्चन करायचे आहेत. ठीक आहे एकदा रिपीट कराल का? हा मी Okay, करते एकदा teacher. रिपीट. क्वेश्चन 1 ए. ओके त्यानंतर क्वेश्चन 3, त्यानंतर क्वेश्चन 4, क्वेश्चन 5 ए बी. ओके ओके मॅम. थँक्यू. मॅम क्वेश्चन मधलं बाय मॅम.